पहिलीपासून हिंदी भाषेला आता मनसेने विरोध केला। मनसे हिंदू सक्ती खपवून घेणार नाही असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला। मनसे हे खपवून घेणार नाही असं त्यांनी म्हटलं। या संदर्भात राज ठाकरे यांनी ट्विट केले ते आपण पाहूया। सरकारचं सध्याचे सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही। हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही, ती देशातली इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे। ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची? तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारांपुरतच मर्यादित ठेवा, त्याला शिक्षणापर्यंत आणू नका। या देशात भाषावार प्रांतरचना झाली आणि ती इतकी वर्ष टिकलीये असं राज ठाकरे यांनी म्हटलं। आताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरू झाले? भाषावार प्रांत रचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जातो। आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत। महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे। या सगळ्याकडे पाहिलं तर लक्षात येतं की सरकार हा संघर्ष मुद्दामून घडवते। येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये मराठी विरुद्ध मराठेतर असा संघर्ष घडवून स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी हा अट्टहास आहे का? मला असं वाटतं की अभ्यास पूर्ण करून ते बोलतात किंवा बोलले पाहिजे ही माझी अपेक्षा आहे। पण त्यांना NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राष्ट्रीय शिक्षा धोरण याची कॉपी आम्ही जरूर पाठवू। माझी अपेक्षा आहे ते आणि त्यांचे सहकारी याचा अभ्यास करतील। तर चर्चा करू ना, जसं बँकेच्या वादाच्या बाबतीमध्ये मी स्वतः राजसाहेबांची भेट घेतलेली होती, तसं या बाबतीमध्ये जर काही गैरसमज असतील तर भेटून दूर करू।